बॅकग्राऊंड काही मॅटर करत नाही बाबा, तू फक्त लढ. तर सगळा विचार बाजूला सोडून एकच ध्येय लक्षात ठेव, मला हे करायचं आणि मी ते करणारच आहे आणि करणारच आहे, हीच गोष्ट लक्षात ठेवायची आणि भावा करायचं, विषय संपला. बाकी एक ना एक दिवस आपली वेळ नक्की बदलणार आहे आणि आपण बदलून दाखवणार, अशी जिद्द मनात ठेवायची असते. भावना आणि माझ्या बहिणींचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि रात्री माझ्यासोबत जे काही घडलं ते मी तुमच्याबरोबर शेअर करतोय. तर चला भावना आणि माझ्या बहिणीनं वेळ न घालता बघूया काय विषय. एकाच चुकीमुळे आपल्याला भावना आणि माझ्या बहिणीनं हे बघा काय झालं, सगळ्या घरातनं पाणी झाले. जरा का मी तर आता तोरणापासून पाणी आलं. तर विषय काय झाला होता तरी, ती पट्टी दिसायला का तिला आवाजी विसरलो मी, झोप आलती म्हणताना तसं ठेवली, तेवढ्यात ही बोंब झाली. सगळ्या घरातनं पाणी झालं. तर झोपतनं उठून पाटाची पट्टी लावली मी, पाणी पुसून काढलेलं आणि परत आले पाणी. पण असून दे सोडा, आपला दिवस आज वाईट आहेत पण वेळ एक दिवस आपली बदलणार एवढं नक्की, त्यामुळं टेन्शन घ्यायचं नाही भावानो. तर हे सगळं पाणी मी पुसून घेतो थोड्या वेळानं. आमच्या राणी सरकार बघा, गुड मॉर्निंग. हो गुड मॉर्निंग. अव्वा गुड मॉर्निंग. उठलीस काय, झोप झाली काय? हां काय पाणी आधी पाणी पुसतो की काय तुला काय गार, तुला कुठं गार लागायला लागली? पाणी तिकडं सांडले, तुला कुठं गार लागाले? हा पण तिकडं पाणी सांडले, तुला कुठं लागाले गार? गार होत नाही. तुझा आवडतोय मग पुसत बसतो निवांत. उठ पहिला आता पाणी पुसून घेतो. मम्मी लागल्या ओरडायला, का माहितीये काय, परत वाळणार नाही म्हणते, मला पहिला गार लागते. फरशी सगळी पुसून घेतो, मग पुढचे काम बघतो भावांनी माझ्या बहिणीनं काय करायचे. एवढं पाणी सांडलेलं इथनं सगळं भावांनी माझ्या बहिणीनं. आणि त्या खिडकीतनं पण पाणी आलेलं काय, त्या खिडकीतनं दावता म्हणून मला, इथं पण पाणी आलेलं. आता इथलं पाणी आलेलं ते इकडलं खालचं पुसून काढले आणि इकडलं पण पुसून काढले सगळं पाक. आमच्या राणी सरकारनं उठवतो आता, अजून नाश्ता करायचा, आईसाहेबांचं आवरायचं, लय काम आहे. नाश्ता करायचा, आईसाहेबांचं आवरायचं, मला अजून लय काम आहे, माझं पण आवरायचं आहे. त्यामुळे आता हे काय असल्या गोष्टी होत्या जरा, तिकडे लक्ष देऊन जात नाही. तेवढं सगळं पुसून घेतलं फरशी, तर बघतो पुढची कामं काय करायची. आईसाहेब बघा आमच्या इथे निवांत बसल्यात, तोंडावर हाणते फिरवत. विषय काय झाला म्हणजे काय, नाश्ता करायला गेलो तर लाईट गेलेली, त्यामुळे व्हिडिओ करायला मिळाला नाही. नाश्ता केला आम्ही, नाश्ता तयार केला, नाश्ता चारला मम्मीला, सगळं आवरलं. मी आता चाललोय आंघोळीला. तर आमच्या आईसाहेब जरा आता मोबाईल बघत बसतात, थोडा वेळ आंघोळ करून येतो भावानो. आणि तुम्हाला एक विषयावर चर्चा करायची आहे. कॉल एका भावानं आपल्याला प्रश्न विचारला, त्याच्यावर व्हिडिओ तयार करायचा आहे. मी आलो, आंघोळ करून येतो, बोलूया आपण. काय सांगायचं माहिती आहे का भावानं आणि बहिणीनं माझ्या, हे आता जे माझ्यासोबत रात्री घडलं, हे प्रत्येकाच्या आयुष्यात घडते, असं काय माझ्याच आयुष्यात घडते असं काही नाही. पण हे दिवस बदलते, त्यामुळे टेन्शन घेत बसायचं नाही. एक ना एक दिवस आपली वेळ नक्की बदलणार आहे आणि आपण बदलून दाखवणार, अशी जिद्द मनात ठेवायची असते. आणि असल्या गोष्टींकडे जास्त लक्ष द्यायचं नाही आणि हारून जायचं नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट भावानं, जे काय आपण कराले ते फक्त प्रामाणिकपणानं करत राहायचं. ते काही असून दे, कुठलीही गोष्ट असून दे, कसली असून दे, कोणतं काम असून दे, तुम्हाला काही करायचं असून दे, फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ती गोष्ट प्रामाणिकपणानं आणि जिद्दीनं करायची. कारण जिद्द हारला की तुमची लढायची ताकद संपते, एवढं मात्र खरं. आणि वेळ आपली बदलणार आणि आपण बदलून दाखवणार, हे मात्र 200% कराय मात्र भावानो. काय माहिती आहे काय, आपल्या मनात एक जिद्द ठेवली आपण, मी एक गोष्ट मला करायची आणि ती मी करणार आणि करून दाखवणार. हे असल्या गोष्टींच्याकडे लक्ष द्यायचं नाही, वाईट वेळेला खचून जायचं नाही, वाईट वेळेला मागं ठेवायचे आणि आपण हसतच पुढे जायचं, चालते किंवा म्हणायचं आणि आपण हसतच जागायचं, सुट्टी नाही. तुम्हाला एक मिनटं थांबा, आमच्या राणी सरकार दाखवतो. हाय करा राणी साहेब. हाय. हाय बघा आमच्या मॅडम इथं कसं आहे, दिवस आता एवढं दिवस जर आमच्या राणी साहेब आजार आहेत, पण चेहऱ्यावरची स्माईल आमच्या आईसाहेबांच्या कधीसुद्धा कमी होत नाही, कधीसुद्धा आमच्या आईसाहेब खचून जात नाहीत. का नाही मम्मी? जरा आपल्या आईसाहेबांना बोलता येत नाही, त्यामुळे तेवढं सांभाळून घ्या. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर असंच वाटत असेल की तुमच्या आयुष्यात लय अडचणी आहेत, असं काही नाही भावना. आपल्यापेक्षा पण बेकार वाईट दिवस काढणारे लोक असतात आणि त्यांचं स्वप्न असते आपल्यासारखं जगायचं. त्यामुळं विचार करू नका. आणि महत्त्वाचा विषय राहिला तुम्हाला मी सांगतो, काल आपल्या एका भावानं इंस्टाग्रामला मला मेसेज केलेला, भावा मला यूट्यूबला नवीन काहीतरी चालू करायचं आणि आमच्या घराचं बॅकग्राऊंड व्यवस्थित नाही आणि काय करू. तर त्या भावाला मी सांगितलेलं उद्या मी यूट्यूबला व्हिडिओ करतो म्हणून. विषय कसा होतो माहिती आहे काय, त्याला भावा मला तुला एक सांगायची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बॅकग्राऊंड महत्त्वाचं नसते, तुझी जिद्द महत्त्वाची आहे, तुझा गोल महत्त्वाचा आहे, तुझी पुढे येणारी महत्त्वाची, तुझ्या आयुष्यात येणारी पुढची अचिव्हमेंट महत्त्वाची आहे. आज जर बॅकग्राऊंडला लाजलास तर उद्या तू काहीच करू शकणार नाहीस. जिद्द अशी ठेवायची
की लाज वाटली नाही पाहिजे कुठल्या गोष्टीची करताना. आणि आज जर जिद्द ठेवलास तर त्याच बॅकग्राऊंड बरोबर तुला भावा लोक ओळखायला चालू करतील. तुझ्या सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घे की तुला तुझ्या अंगातली कला दाखवायची आहे, घरातलं बॅकग्राऊंड नाही. त्यामुळं बॅकग्राऊंडचा विचार करत बसलास तर तुझ्या मनातली जिद्द सोडून दे, कारण लाजत बसलास की ती गोष्ट होतच नाही. त्यामुळे जर तुला बॅकग्राऊंडची लाज वाटत असली तर ही गोष्ट तुला त्याग करावी लागणार. आणि जर तुला भविष्यात काय करायचं असलं तर बॅकग्राऊंडची लाज वाटणं सोडून दे, कारण तसलं काही नसते भावा. तुला लईच मोठं उदाहरण देत नाही, माझंच उदाहरण घे. बॅकग्राऊंड काही मॅटर करत नाही बाबा, तू फक्त लढ. ज्या वेळेला तू लढशील की नाही त्यावेळेलाच तू जिंकणार आहेस. जेव्हा लढत नाहीस तोवर तुला त्या गोष्टीची किंमत कळणार नाही, त्या गोष्टीची मेहनत कळणार नाही, त्या गोष्टीचं तुला फळ मिळणार नाही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घे, जी गोष्ट तुला करायची आहे ती गोष्ट जिद्दीने कर, लाजू नको. लाजलास की खचून गेलास एवढं खरं आहे. कारण म्हणतात की नाही अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. येऊन दे अपयश, काय सुद्धा अडचण नाही भावा, तू लढ. तू लढलास तर उद्या सक्सेस होतील, तर तुला लोक ओळखतील. आणि ही गोष्ट लक्षात ठेव. आणि तू बॅकग्राऊंडचा विचार करू नको भावा, जिद्दीने लढ, आम्ही हाय तुझ्यासोबत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे तुम्ही गोष्ट चालू करणार आहे ते अजिबात कोणाला शेअर करायची नाही, कोणाला सांगायचं नाही, काय करायचं नाही, काय करायचं नाही. फक्त आपल्या मनात ठेवायचं आणि आपण ती चालू करायची. ज्यावेळेला तुम्ही सक्सेस व्हायला चालू होत आहे त्यावेळेला ऑटोमॅटिक सगळ्यांनाच्यापर्यंत जात्या. त्यामुळे तुमच्या मनात जे नवीन चालू करणार ते अजिबात कुणाबरोबर शेअर करू नका, कारण ह्या जगाला चांगलं झालेलं कुणाचं बघवत नाही भावानो. एवढी गोष्ट लक्षात ठेव. आणि बॅकग्राऊंड मॅटर करत असेल, लाज वाटत असेल तर ह्या गोष्टीपासून तू लांब जा. आणि जर तुला करायचंच असेल तर सगळा विचार बाजूला सोडून एकच ध्येय लक्षात ठेव, मला हे करायचं आणि मी ते करणारच आहे आणि करणारच आहे. हीच गोष्ट लक्षात ठेवायची आणि भावा करायचं, विषय संपला, बाकी कुणाकडे लक्ष द्यायचं नाही. तर एवढाच विषय होता भावानं आजचा. मला एवढंच सांगायचं होतं त्या भावाला की लाजू नको आणि मोठा झालास तरी माजू नको. व्यवस्थित जे चालू करायचं ते चालू कर. असंच भावानं आणि बहिणीनं माझ्या काळजी घ्या. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला.